नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सुंदरशी दिवसाची सुरुवात झाली आणि नाश्त्यासाठी इथे काय असं हेल्दी बनवायला घेतलं होतं. आता हे कोरियन नूडल्स आहे आणि हे पिल्लूला खायचे होते. आता ही छोटी पिल्लू बघा कशी खाती आहे. हिला तिखट भाज्या अजिबात आवडत नाहीत आणि हे एवढं स्पायसी होतं तरी हिला खायचं होतं. ते छानपैकी असं खात होती, त्यामुळेच तिची क्लिप शूट केली. त्यानंतर हिचं चाललं होतं इकडे तिकडे पळून खाणं, कारण की ती छोटी तिला तिच्या स्टिक मागत होती हातातल्या आणि तिला काही खाता येणार नाही, हिला द्यायच्या नव्हत्या म्हणून इकडे तिकडे पळूनही खात होती. आता ह्या चॉपस्टिक्सने आपल्याला अजिबात खाता येत नाही, पण हे बघा किती छान प्रकारे. तिला मी विचारलं कुठे शिकलीस, तर म्हटली मी टी व्हीमध्ये बघून वगैरे शिकले. आणि तिला म्हटलं तिखट आहे का, तर म्हटली अजिबात नाही. हिलाही तेवढं तिखट आवडत नाही, पण हे असलं बाहेरचं असलं की ते चालतं तिला. त्यानंतर इथे संध्याकाळी गेलो होतो आम्ही मंदिरामध्ये महादेवाच्या. मग इथे छानपैकी मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं महादेवाचं. आणि हे मंदिर खूप सुंदर आहे. एकदा जर गेलं तर तिथून अजिबात बाहेर निघूसं वाटत नाही. त्यामुळे यांना नेलं होतं थोडं फ्रेश होण्यासाठी. थोडं ऊनच होतं, कारण 5-1 वाजता गेलो होतो लवकर घरी येण्यासाठी. अंधार पडायच्या अगोदर घरी यावं म्हणून लवकरच गेलो. आतलं काही शूट केलं नाही, आतमध्ये परवानगीच नाही आहे तसं शूट करण्याची. इथे साईडला एक तळं आहे छानसं, तिथे आपण बोटिंग वगैरे पण करू शकतो. ह्यांना एक प्रदक्षिणा करायला लावली आणि त्यानंतर इथे त्यांना मी फिश वगैरे दाखवायला नेलं होतं. त्या तळ्यामध्ये मासे आहेत भरपूर. त्यांना थोडं खायला घातलं की ते लगेच काठावर येतात आणि ते बघून ह्यांना मज्जा येत होती. त्यांचं चाललं होतं मला बोटिंग करायची. म्हटलं नको बाई, मला खूप भीती वाटते आणि खरंच मी घाबरते. नंतर इथे आम्ही एक छोटं मंदिर आहे तिथे आलो. त्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि समोरच एक पार्क होतं मुलींना खेळण्यासाठी, तिथे घेऊन गेलो. आता बाहेर आणलं म्हटल्यावर त्यांना खेळावं तर लागणारच, नाहीतर त्यांचं परत मूड ऑफ होतो. मग असं बाहेर आल्यानंतर जेलमधून सुटल्यासारखं ते खेळायला गेल्या आणि छान खेळत होत्या. आता घरामध्ये दिवसभर बंद राहून कंटाळल्या होत्या. छान अर्धा 1 तास त्यांना खेळू दिलं. तोपर्यंत माझी बहीण आणि मी असं साईडला बसलो होतो. ती मला म्हणत होती मला व्हिडिओमध्ये नको घेऊ. तिला म्हटलं काय होत नसतं. मग घेतलं तिला थोडं आणि नंतर मात्र कंटाळून मी ह्यांना म्हटलं अर्ध्या 1 तासानंतर चला. येत नव्हत्या. शेवटी मी एकटीच जायला निघाले. मग तेव्हा माझ्या मागे आल्या, कारण खूप उशीर होत होता घरी जायला आणि घरी जाऊन पण स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. लेट वगैरे नको व्हायला जास्तीचं, म्हणून घरी आलो. त्यानंतर माझं खूप डोकं दुखत होतं उन्हामुळे का कशामुळे काय माहिती. बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडले. नंतर मग इथे मेथीची भाजी बनवायला घेतली होती. मुलींसाठी भेंडी बनवली, आमच्यासाठी मेथीची भाजी बनवली. त्यानंतर भाकरी वगैरे बनवल्या आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.